नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर SSC GD 2026चा आपला एक्झाम कधी होणार आहे, SSC GD काय असते, म्हणजे थोडक्यात जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना जे पहिल्यांदाच SSC GDची तयारी करत असतील, SSC GD काय असते त्याबद्दल सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणजे SSC GD आता तुम्हाला माहितीच असेल 2025चा पेपर झालेला आहे आणि आपलं फिजिकल आणि सगळ्या गोष्टी बाकी आहे. त्यानंतर आपला SSCनं तुम्हाला माहितीच असेल SSC GDचा पेपर हा SSC कंडक्ट करत असते दरवर्षी SSC GDच्या जागा येत असतात आणि 2026साठी पण SSC GDच्या जागा आलेल्या आहेत. तर SSC GDचा 26चा पेपर कधी असणार आहे, ठीक आहे. तर आपल्या हातात किती महिने काय गोष्टी सगळ्या, म्हणजे आत्तापासूनच तुम्ही जर अभ्यासाला लागले तर भैया तुम्हाला आरामात नोकरी भेटून जाते. म्हणजे तेच तुम्ही जेवढं आता एक्झामला टाईम आहे, शांततेच्या काळात तुम्ही जेवढी मेहनत करसाल, आत्तापासून तुम्ही जेवढा अभ्यास करसाल तेवढंच तुम्हाला ते पुढं फायद्यात राहणार आहे, ठीक आहे. आणि आता तुम्हाला कॉम्पिटिशन माहीतच असेल, कॉम्पिटिशन किती वाढलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही आत्तापासून जर तयारीला लागले तर 2026मध्ये SSC GDमध्ये आरामात एक पोस्ट घेऊ शकता, ठीक आहे. तर SSC GD काय असते, सगळ्यात पहिले SSC SSC GDचा तुम्ही पेपर देऊन BSF CRPF ITBP जे आपल्या पॅरामिलिटरी फोर्स असतात, BSF CRPF ITBP CISF असम रायफल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं म्हणजे सिलेक्शन घेऊ शकता, ठीक आहे. सिलेक्शन कसं होते, सिलेक्शन तुमचं एक रिटर्न एक्झाम होते, त्यानंतर तुमचं फिजिकल होते, मेडिकल होते आणि तुम्हाला तुमच्या मार्क्स म्हणजे तुमचा जो रिटर्न पेपर होता त्याच्या बेसवर तुम्हाला एक पोस्ट भेटते, ठीक आहे. ह्या सगळ्या जनरल गोष्टी तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी पण आधी एक्झाम दिलेला असेल आणि जे तयारी करत असेल. पण कुठून नवीन विद्यार्थी पण हा व्हिडिओ बघणार आहे, त्यांच्यासाठी मी त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करत आहे, ठीक आहे. तुम्ही ते इग्नोर करा. आणि मेन म्हणजे भैया नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसते की आपल्याला अभ्यास कसा करायचा, सब्जेक्ट काय असतात, तुमचं सिलेबस किती असते, सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ थोडा लंबा होईल आणि जे पण फर्स्ट टाईम तयारी करत असेल SSC GDची आणि ज्यांना पण आपला स्कोअर वाढवायचा असेल त्यासाठी एक तुम्ही वही आणि पेन घ्या, कारण की तुमचा सिलेबस काय सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. जे तुम्हाला कामीचे गोष्टी वाटल्या, जे कॉमीच्या काय म्हणता येईल त्याला की टिप्स वाटल्या, कारण की सिलेक्शन मीनं स्वतः फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन घेतलं होतं. एवढा काय अवघड राहत नाही SSC GDचा पेपर, म्हणजे बर्डन नका घेऊन टाका तुम्ही आत्तापासून की यार एक्झाम आहे SSC GD असं. तर हा काय UPSC त्या लेवलचा पेपर नाही आहे. भारतातला वन ऑफ द म्हणजे सोपा पेपर जर काढले त्यामध्ये SSC GDचं नाव येते, म्हणजे जास्त काय बी टफ नसते, ठीक आहे. थोडंफार तुम्हाला अभ्यास लागते. आणि इथं असं काऊन लिहिलं मी 6 महिन्यात नोकरी पक्की. 6 महिन्यात भैया तुम्ही इमानदारीने 6 महिने पण अभ्यास केला नाही SSC GDचा तर तुम्ही पोस्ट घेता, हे मी लिहून देऊ शकतो. पण तुम्हाला तसा अभ्यास करावा लागेल, तशी महिने तुम्हाला घ्यावं लागेल, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे मी तुम्हाला की अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे, ठीक आहे. आणि पहिल्याच प्रयत्नात बी तुम्ही यश मिळू शकता. त्याच्यामुळे तुमचा स्टडी प्लॅन आणि तुमची स्ट्रॅटर्जी काय राहील यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर जे पण नवीन असेल, नवीन विद्यार्थी SSC GDसाठी भाई वन ऑफ द बेस्ट चॅनल आपल्या मराठीमधून, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमच्या उतरायच्या आधी SSCच्या ह्या सगळ्या अथांग महासागर म्हणता येईल याच्यात उतरायच्या आधी तुम्ही तुमचं एलिजिबिलिटी चेक करा. म्हणजे कसं की भाई तुमची हाईटच भरत नाही, तुम्ही येऊन काय फायदा याच्यात, ठीक आहे. म्हणजे तेच की तुम्ही चेक करा तुमचं फिजिकल स्टँडर्ड काय लागते यामध्ये. फिजिकल स्टँडर्ड तर त्याच्या आधी तुमचं वय असते ना, सगळ्यात पहिलं असतं वय. तुम्ही कधीपासून हा फॉर्म भरू शकता, तर वयाच्या 18 18 इयर्सपासून तुम्ही 23 हे सांगलं कोणासाठी, जनरलसाठी. 18 23च्या दरम्यान असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता, फॉर्म भरू शकता, ठीक आहे. रिलॅक्सेशन असते 5 वर्ष कोणाला, SC कॅटेगरी, SC STला म्हणजे किती 23 आणि 5 28 वर्ष लोक हे एक्झाम देऊ शकतात SSC GDचा, ठीक आहे. OBC 3 वर्षे रिलॅक्सेशन पकडून म्हणजे 26 वर्षापर्यंत, ठीक आहे. तुम्हाला हेच समजलं. 18 तुम्ही स्टार्ट करू शकता. 18 वर्ष कंप्लीट पाहिजे जेव्हा तुमचं नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन कधी येणार आहे ते बी सांगतो मी तुम्हाला, म्हणजे 2026चं नोटिफिकेशन ऑलरेडी येईल आहे SSCच्या वेबसाईटवरती. तर तुम्हाला एज लिमिट समजली, 18 तुम्ही 23पर्यंत फॉर्म भरू शकता, ठीक आहे. जनरलसाठी, OBCसाठी तुमचं 3 वर्ष सूट आणि SC STसाठी 5 वर्ष सूट. तर आता तुम्ही एकदा हे SSCचं कॅलेंडर बघा. SSCचं 25-26चं कॅलेंडर आहे. यामध्ये आपलं फक्त SSC GDचा हा 17 नंबरचा एक्झाम आहे. मी क्रॉप केलेला आहे आधीच, ठीक आहे. कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. कॉन्स्टेबल GD म्हणजे SSC GD म्हणजे हेच असते की तुमचं जे पॅरामिलिटरी फोर्स तुम्हाला माहिती असेल आपल्या CISF
CRPF, BSF, ITBP, असम रायफल, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या पॅरामिलिटरी फोर्समध्ये आपल्याला सिलेक्शन भेटतं SSC GD थ्रू. ठीक आहे. तर याचा फॉर्म कधी सुरू होणार आहे, एक मिनटं, हे तुमचं हे वरती कॉलम आहे याच्यात दिसत नाही आहे. तर हे जे ऑक्टोबर 25 आहे, ऑक्टोबर महिन्यात तुमचे ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे. ठीक आहे. ऑक्टोबर महिन्यात ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे. नोव्हेंबरमध्ये तुमचे फॉर्म भरून होतील आणि एक्झाम डेट आहे तुमची जानेवारी-फेब्रुवारी. ठीक आहे. तर SSC ज्यांनी SSCच्या याच्या आधी फॉर्म फॉर्म भरेल बी असेल, आपलं एक्झाम देईल बी असेल, त्यांना माहिती आहे भैया SSCचं काम किती ॲक्युरेट असते. रेल्वे बिल्वे हा महाराष्ट्र पोलीस आपल्या याच्यासारखं याचं काम नाही आहे. ज्या महिन्यात एक्झाम सांगितलं त्याच महिन्यात एक्झाम होते. ठीक आहे. तर तुम्ही पकडून चाला तुमच्या जानेवारीमध्ये एक्झाम आहे. ठीक आहे. तर आता तुमच्याकडं अंदाजे तुम्ही पकडून चालले, तर तुमच्याकडं आता किती महिने, 7 महिने. आपलं हा कोणता आहे, मे. व्हिडिओ आता मी बनवून राहिलो कधी, मे पकडून चाला. 15 दिवस झाले म्हणजे मी पुरं सोडून द्या. आता तुम्ही सपोज फक्त तुम्ही स्टार्टिंग जे पण नवीन विद्यार्थी असेल त्यांनी माहिती काढा, SSC GD काय असते, कसे पेपर कसा असते, सगळ्या गोष्टी तुम्ही स्टार्टिंग, जर तुम्हाला जे फ्रेशर असेल ना, स्टार्टिंगमध्ये हेच फक्त तुम्ही माहिती काढा, SSC GD कसं असते, कोणत्या पोस्ट, कोणत्या मार्क म्हणजे किती मार्क्सवर कोणती पोस्ट भेटते, सगळ्या गोष्टी तुम्ही नवीन विद्यार्थी माहिती काढा सगळ्यात पहिलं. कारण की तुम्हाला जेवढं नॉलेज भेटेल तेव्हाच तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. ठीक आहे. हे झालं नवीन विद्यार्थ्यासाठी. तर तुमचं समजलं असेल की तुमचा पेपर कधी आहे. ऑक्टोबरमध्ये तुमचे नोटिफिकेशन येणार आहे. नोव्हेंबर 2025मध्ये तुमचा फॉर्म खतम होणार आहे भरून आणि जानेवारी-फेब्रुवारी 2026 म्हणजे जानेवारीमध्ये तुमचं एक्झाम राहणार आहे. ठीक आहे. तर आतापासून किती महिने, मे गेला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, म्हणजे लगभग तुमच्याकडे 7 महिने आता पण आहे. आरामात 6 महिने. मी सांगितलं तुम्हाला 6 महिने तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता. तुमच्याकडे अजून पण 7 महिने. भैया अजून पण ज्यांना तयारी सुरू केली नसेल, शून्यापासून म्हणते मी, डायरेक्ट ज्यांना काही पण नाही केलं, तुम्ही करू शकता. फक्त थोडंफार तर हुशार पाहिजे. हुशार नाही म्हणत मी, हुशार बी पाहिजे आणि कसं तेवढं करायची आपली मनाची क्षमता पाहिजे. आपण म्हणजे की बा मला करणे बस एवढं ठरवा तुम्ही आणि तुम्ही करू शकता. एवढं एक ट्राय देऊन बघा. तुम्हाला स्वतः वाटत असेल होईल का नाही होणार, काय होईल, कसं होईल, सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा. मेन टार्गेट ठेवा फक्त बस आपल्याला करणं आहे, आपण करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक टार्गेट भेटलं, तुमचा एक्झाम कधी आहे, 2026मध्ये ज्याला एक्झाम देणं भैया एक पोस्ट घेणं आहे. मी तुम्हाला लास्ट लोक गाईड करणार आहे. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आत्ताच. ठीक आहे. तर तुमचं एक सगळ्यात पहिलं तुम्हाला एम भेटलं की तुमचा पेपर कधी आहे. जानेवारीमध्ये तुमचा पेपर आहे. 7 महिने तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं की तुमचा पेपर कधी राहणार, तुमच्या हातात 6 महिने. हे तुमची गोष्ट एक क्लिअर झाली. त्याच्यानंतर वय तर मी तुम्हाला सांगितलं एकदा. तुम्ही म्हणजे सगळ्यात मेन तेच होतं, तुमचा एक्झाम किती 6 महिने तुमच्याकडे आहे. आता कोण फॉर्म भरू शकते सांगितलं मी, एज लिमिट तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर भैया येते एक हाईट, की पुरुषांसाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हाईट किती असते, 170 सेंटीमीटर. भैया हाईट एकदम करेक्ट घेता. असं नाही की 169 तुम्ही फॉर्म भरू का नाही. म्हणजे हेच की तुमची हाईट जर वाढत असेल, तुम्हाला तुमचं माहिती आहे भाई, हाईट 1-2 इंच 3 इंच वाढणं बी मोठी गोष्ट असते. हाईट म्हणजे हेच, तुमची हाईट जर भरत असेल फॉर्म भरा, नाही तर फुकटचा तुम्ही नका टाईम बरोबर करू इकडे. कारण की भाई कॉम्पिटिशन ऑलरेडी आहे आणि जिथं तुम्ही क्वालिफाय होत असताल, जिथं तुमचं फिजिकल बसत असेल, फिजिकल स्टँडर्ड, तिथं तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. फुकच म्हणजे उगाच तुमचा टाईम इकडं नका खराब करू. ठीक आहे. आणि ज्याला जसं द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. मी सर्व गोष्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट एम ठेवून अभ्यास करा की आपला भाई तुमची हाईटच नाही, तुम्ही फॉर्म भरून अभ्यास करून काय फायदा, व्हिडिओ पाहूनच काय फायदा. ठीक आहे. म्हणजे ज्याला डेडिकेटेडली अभ्यास करायचा त्याच्यासाठी सांगते मी. नाही तर विद्यार्थी असे असतात की ते ट्राय देतात भाई, CGLची तयारी करतात, SSC GDचा पेपर देऊन पाहतात, कोणी कशाची तयारी करते, आपली महाराष्ट्र पोलीसची तयारी करतात, पेपर देऊन बघतात. ठीक आहे. त्याचं काही हे नाही, पण मी सांगते ज्यांना टार्गेटेड भाई आपल्याला करणंच आहे त्याच्यासाठी सांगते मी. हाईट तुमची 170 सेंटीमीटर पाहिजेच. कोणासाठी, मेलसाठी. फिमेलसाठी बघून घ्या. फिमेल भैया महाराष्ट्रातल्या मुली बी आता मुली म्हणजे तेच पाहिलं तर तुम्ही 2021च्या वेळेस म्हणजे आम्ही स्वतः एक्झाम सेंटरवर पेपर द्यायला गेलो तिथं भैया आमच्या वेळेस क्वचित मुली दिसत होत्या. काहीतरी म्हणजे 7-8 पण आत्ता मी बघतो ना तर भैया जेवढे पोरं असेल, पुरी बी खूप प्रमाणात तिथं दिसू राहिलं. म्हणजे आपल्या सेंटरवर लय मोठ्या पुरी एक्झाम देऊ राहिल्या, सिलेक्शन घेऊ राहिल्या. ठीक आहे. तर पोरीची हाईट किती लागते मुलींसाठी, 157 सेंटीमीटर. ठीक आहे. चेस्ट कोणाला लागते,
हां, आणि हाईट जर म्हटलं तुम्ही, हे हाईटमध्ये सूट कोणाला असते बघून घ्या. हाईटमध्ये ST कॅन्डिडेट जे असतात 162 सेंटीमीटर हाईट लागते ST कॅन्डिडेटली, आणि फिमेलचे ST फिमेलला किती लागते 150 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि जे आपले महाराष्ट्रासाठी आपले जे मराठाचं सर्टिफिकेट ज्याच्याकडे असेल त्याला किती हाईट लागते, पण सर्टिफिकेट पाहिजे होईल तुमच्याकडं, किती 165 सेंटीमीटर हाईट लागते, 5 सेंटीमीटर सूट असते तुम्हाला. ठीक आहे. तर हाईट किती असते तुमची 170 सेंटीमीटर कोणाले, सगळ्याले, फक्त ST सोडून, आणि मराठाचं सर्टिफिकेट ज्याच्याकडे त्याला सोडून, मराठा कॅटेगरीत आपलं सर्टिफिकेट असते ते सोडून सगळ्याला 170 सेंटीमीटर हाईट लागते. आणि म्हणायचं झालं तर कसं आपलं चेस्ट किती लागते भैया, 80 सेंटीमीटर नॉर्मल पाहिजे, आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला तिथं फुगवता गेली पाहिजे. ठीक आहे. चेस्टमध्ये बी सवलत आहे. कोणाले चेस्ट आपली ST कॅटेगरीला याच्यात आलं नाही वाटते ते स्क्रीनशॉटमध्ये. हां, बरं सांगून देतो मी तुम्हाला. चेस्टमध्ये तुम्हाला सवलत असते काहीतरी 80च्या जागी त्यांना 78 असते. ठीक आहे. कोणाला, ST आणि आपले मराठाच. ठीक आहे. तर एकदा तुम्ही क्लिअर करून घ्या, ते राहिलं माहिती आहे ना, तुमच्या स्क्रीनशॉटमध्ये घ्यायचं. ठीक आहे. तर तुम्हाला मेन समजलं तुमची हाईट, चेस्ट किती लागते, हाईट किती लागते, आणि तुमचं वय, या सगळ्या गोष्टी. म्हणजे हेच सगळ्यात आधी तुम्ही हेच पहा की तुमचं गोष्टी तुमच्या याच्यात भरतात का नाही. तुमची हाईटच भरत नाही, तुम्ही पेपर देऊन काय फायदा, तुमची चेस्टच भरत नाही, तयारी करून काय फायदा, तुमचं वयच भरत नाही तर काय फायदा. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. हे सगळ्यात बेसिक गोष्टी ह्याच असतात, तुमच्या सगळ्या गोष्टी भरतात का नाही हे पाहतो तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक मिनटं, ते मी ना सगळ्या गोष्टी लिहून गेली याच्यावर. तर पहिला पॉईंट क्लिअर झाला. तुमच्याकडे टाईम किती आहे, 2026मध्ये तुमचा SSCGDचा एक्झाम आहे, 7 महिने तुमच्या हातात टाईम आहे. ठीक आहे. आता इथं येणार एक स्टुडंटची कॅटेगरी, म्हणजे किती, म्हणजे कसे स्टुडंट असतात हे. काय स्टुडंट जे पूर्ण नवीन असतात, फ्रेशर असतात, जे फर्स्ट टाईम SSCGDचा पेपर देते, त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि असं नाही की जुने विद्यार्थी तुम्ही बघूच नका व्हिडिओ, तुमच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. तुमचे मार्क कसे वाढवायचे, मार्क कुठे जातात, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि जे 1-1, 2-2 मार्कांनी गेले भैया, त्याला तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहीतच आहे, पण तुम्ही एक बघत राहा, म्हणजे आपलं मार्क कसे वाढत राहील याच्यावर तुम्ही फोकस करत राहतापासून. हे बी सांगणार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि काही विद्यार्थी असे असतात आपले जे मल्टिपल एक्झाम टार्गेट करतात, म्हणजे आपलं जो एक्झाम येईल तो आपलं पोलीस भरती भैया हे ते. तर आता तसे पण विद्यार्थी हा पेपर देत असतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर SSCGD एकदा तुम्ही रिटर्न, जो आपला सगळ्यात पहिली स्टेप तीच असते SSCGDची. आपला सिलेक्शन प्रोसिजर कसं असते सांगायचं झालं थोडक्यात, तर सगळ्यात पहिले तुमचा एक्झाम होते, नंतर फिजिकल, मेडिकल, आणि फायनल मेरिट लागते, आणि खतम. म्हणजे 3 स्टेप असतात. सगळ्यात पहिलं एक्झाम, नंतर रनिंग, चेस्ट बीट म्हणजे त्याला फिजिकल म्हणतात, आणि एक मेडिकल असते, आणि ही सगळ्यात लास्ट स्टेप असते तुमचं फायनल मेरिट, म्हणजे तुमच्या 1, 2, 3, 4 स्टेपमध्ये तुमचं खतम होऊन जाते बरोबर फायनल सिलेक्शन. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप जी असते तुमची रिटर्न एक्झाम कशी असते भैया. रिटर्न एक्झाम जर सांगत झाली, मॅथ, रिजनिंग, GK GS, हिंदी ऑब्लिक इंग्लिशमध्ये सहसा कोण पेपर देत नाही. तुमचे असतात 4 विषय, प्रत्येक विषयाला असतात 20-20 क्वेश्चन. ठीक आहे. 20 क्वेश्चन, आणि 20 क्वेश्चन म्हणजे टोटल झाले 80 क्वेश्चन, आणि एका क्वेश्चनला असते 2 मार्क, म्हणजे तुमचे टोटल झाले 80 क्वेश्चन आणि 160 मार्काचा तुमचा पेपर. टोटल असतात तुमचे 80 क्वेश्चन गुणिला 2 मार्क, म्हणजे 160 मार्काचा पेपर. 1 घंटा टाईम असते तुमचा. ठीक आहे. आणि आपलं महाराष्ट्रासाठी आपण मराठीत एक्झाम देऊ शकतो. मराठीत एक्झाम द्यायचा म्हणजे काय की तुम्ही सगळ्या गोष्टी, हे मॅथचे जे गणित असेल तुमचे ते मराठीत येतील, रिजनिंग बी मराठीत येईल, GK GS बी मराठीत येईल, म्हणजे जे क्वेश्चनचे असेल ना त्याची लँग्वेज. परंतु हे जे हिंदी इंग्लिश आहे ना, हिंदी तुमचं भैया हिंदीतच येणार. हिंदीचे 20 प्रश्न तुम्हाला हिंदीतच येतील, आणि ते हिंदीतच सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुमचं रिटर्न एक्झामचं तुम्हाला समजलं कसं पॅटर्न असते तुमचं. मॅथचे 20 क्वेश्चन, रिजनिंगचे 20 क्वेश्चन, GK GSचे 20 क्वेश्चन, आणि हिंदी नाही ते इंग्लिशचे 20 क्वेश्चन. सहसा मुलं इंग्लिशमध्ये देत नाही पेपर, आपला हिंदीमध्ये देतात. ठीक आहे. तर तुम्हाला याच्या हे म्हणजे रिटर्न एक्झामचं पॅटर्न समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात मेन डाऊट येतं की तुमचा सिलेबस काय आहे भैया. तर जे जुने विद्यार्थी असेल सिलेबस माहीत असेल, नवीन विद्यार्थ्यासाठी एकदा तुम्ही सिलेबस बघून घ्या. मी सगळ्या गोष्टीचं फोटो काढून गेले. आपलं
तर तुम्ही नोट पण करू शकता, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही लागलं जातं. हे क्वालिटी जास्त इन्क्रीज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नंतर लागलं तर लिहून घ्या नंतर लागत असेल तुम्हाला तर. हेच सगळ्यात आधी तुम्ही एक नवीन विद्यार्थी जे असाल ना, त्यांनी एक वही घ्या, तुमची वही बनवा व्यवस्थित, सगळे विषय लिहा, 4 विषय, मॅथ, रिजनिंग, जी के जी एस आणि हिंदी. कोणकोणते विषयाले किती चॅप्टर आहे, सिलेबस कसा आहे, सगळं लिहून घ्या. म्हणजे गणिताचे हे 20 चॅप्टर दाखवले पण तुम्हाला इथं. म्हणजे संख्या पद्धती, नंबर सिस्टम, आपले LCM SCM सिम्प्लिफिकेशन, औषध म्हणजे ते आपलं ॲव्हरेज, रेशो प्रॉपोर्शन, वय, पर्सेंटेज, लाभ हानी म्हणजे आपल्याला नफा तोटा, डिस्काउंट, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाईम वर्क, पाईपचे प्रश्न, स्पीडचे, टाईमचे, डिस्टन्सचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, ट्रेनचे प्रश्न म्हणजे बोट अँड स्ट्रीमचे प्रश्न, नाव आणि ते धाराचे प्रश्न असतात ते, पार्टनरशिप, साझेदारी म्हणजे दोघं मिळून एवढं काम करतात, सिंगल माणूस किती, समजून राहिलं तुम्हाला ते पार्टनरशिपचे क्वेश्चन. म्हणजे हिंदीत नाही समजलं, याच्यात इंग्लिशमध्ये पहा तुम्ही, चॅप्टरचं नाव तिच्यावर टाका, कोणते क्वेश्चन असतात ते पहा. ठीक आहे. तर एकाच व्हिडिओत मी एवढं तर काही सांगू शकणार नाही, म्हणजे मेन तुम्ही फक्त एकदा चॅप्टरचे नावं ध्यानात ठेवा. क्षेत्रमिती काय म्हणते त्याला, आपलं मेन्शुरेशन 2D 3D म्हणजे हेच आपलं मेन्शुरेशनमध्ये काय असते तेच ना, आपलं त्रिकोण, चौकोन, आपलं वर्तुळ, आणि 3Dमध्ये आपलं हेच इष्टिकाची ती म्हणते त्याला मराठीमध्ये वाटते काहीतरी, आणि अजून इंग्लिशमध्ये असते ते पॉलिगॉन, हेक्झॉगॉन, त्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे हेच तुम्हाला समजून जाईल. जे नवीन विद्यार्थी असेल त्याला माहीत नसेल एवढं, तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती काढा, तुम्ही क्वेश्चन कसे असतात चॅप्टरबद्दल. ठीक आहे. हे झालं मॅथचं सिलेबस. त्याच्यानंतर येते तुमचं रिजनिंगमध्ये काय असतं भैया, तेच आपले 18-20 चॅप्टर असतात. तुमचे 20 क्वेश्चन येणार आहे ना, 20 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला हे लगभग 20 चॅप्टर करावं लागतात. हर चॅप्टरमधून एखादा क्वेश्चन येते. काही चॅप्टर ज्याला जास्त वेटेज असते त्याच्यातून 2 क्वेश्चन येतात. ठीक आहे. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी हे 22 चॅप्टर तुम्हाला करावं लागेल. हे झालं रिजनिंगसाठी काय असते तुमचं क्लासिफिकेशन, ॲनॉलॉजी, कोडिंग, डिकोडिंग. आता हे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना हे नवीन वाटत असेल, पण तुम्ही एकदा सिलेबस लिहून घ्या आणि प्रत्येक चॅप्टरचं गुगलवर टाका, यूट्यूबवर टाका, येऊन जाईल. क्लासिफिकेशन काय असते, ॲनॉलॉजी काय असते, हळूहळू या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत होतील. आता ज्यांना तयारी करेल भैया त्याला माहिती आहे. डायरेक्शनचे क्वेश्चन आले तर कसे येतात, रक्तसंबंधाचे क्वेश्चन जर असले, रक्तसंबंधाचे म्हणजे हा त्याचा कोण लागते, ते त्याचा कोण लागते, सगळ्या गोष्टी त्याच्यात येऊन जातात. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या लागलं तर. एका ठिकाणी तुम्ही म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही तुमचं पॅटर्न लिहा, एका ठिकाणी सगळ्या गोष्टी लिहून घ्या. हे एवढे 20 चॅप्टर तुमचं कसं झालं, कशासाठी, रिजनिंगसाठी. आणि हिंदीचं जर सांगायचं झालं तर हिंदीमध्ये भैया तुमचं ग्रामर हिंदीचं विचारलं जात नाही, बेसिक हिंदी एकदम. हिंदी जास्त अवघड विचारल्या जात नाही SSC GDमध्ये. तर हे जे संज्ञा, सर्वनाम, हे ज्या गोष्टी दिल्या ते जास्त विचारल्या जात नाही. सगळ्यात जास्त तुमचे 20 क्वेश्चन आहे ना, 20पैकी 5 क्वेश्चन तर तुमच्या याच्यातच गेले. कशामध्ये, गद्यांशमध्ये. म्हणजे आता आपलं पॅराग्राफ जे येत असते ते 5 क्वेश्चन गेले. आणि हे समानार्थी, विरुद्धार्थी, आपले लोककंतिया, मुहावरे, रिक्त स्थानों की पूर्ती, हे झालं. आणि हे लिंग आणि ते असतं ना, त्याचे रिकाम्या जागा असतात त्या भरावं लागतात. ठीक आहे. म्हणजे हेच इम्पॉर्टंट चॅप्टर. मी त्याचा सिलेबस तुम्ही हे सगळे 15च्या 15 चॅप्टर लिहून घ्या. त्यामध्ये तुमचं जे आता तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर पासान त्याच्यात तुम्हाला समजून जाईल की ग्रामर हिंदीचं विचारलं जात नाही. हिंदी फक्त बेसिक हिंदी विचारलं. ते सगळ्यात इम्पॉर्टंट काय असते तुमचं, एक काय म्हणतात त्याला, पॅराग्राफ असते, त्याच्यावर 5 क्वेश्चन राहतात. वाक्यांश के लिए एक शब्द, विलोम शब्द, पर्यायवाची शब्द, लोककंतिया, मुहावरे, रिक्त स्थानों की पूर्ती, हे सगळे इम्पॉर्टंट एवढे. त्याच्यानंतर तुमचं हे वाक्य संशोधन तुम्ही बघू शकता. म्हणजे वाक्य संशोधन कसं, ते वाक्यामध्ये काहीतरी गलत असेल ते असते. ठीक. हे झालं सगळं तुमचं एवढं इम्पॉर्टंट गोष्टी. ठीक. हे झालं हिंदीचं. त्याच्यानंतर तुमचं GKGS मध्ये सिम्पल करून सांगलं मी. GKGS तुम्हाला सगळ्यात जास्त GKGSचे तुमचे 20 प्रश्न येणार. 20पैकी करंट अफेअरचे सगळ्यात जास्त प्रश्न राहतात. स्टॅटिक GK, करंट अफेअर, स्टॅटिक GKमध्ये हे स्टॅटिकचा पार्ट म्हणजे कसा तो चेंज होत नसते. म्हणजे एक्झाम्पल सांगत झालं की क्रिकेटमध्ये किती खिलाडी असतात, परत हे झालं खेळमध्ये, म्हणजे असं प्रत्येक गोष्टी की महाराष्ट्राचा ते आपला डान्स कोणकोणते, लावणी, हे त्या गोष्टी, हे त्याला म्हणतात स्टॅटिक GK. पॉलिटी माहिती आहे ना, आपलं भारतीय संविधान, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स.
ठीक आहे. हे झालं GK-GSचं. म्हणजे वरतून तुम्हाला सिलेबस सांगायचे फक्त की तुम्हाला काय काय सिलेबस असते. आणि आता प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणं एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे. तसं पाहिलं तर एका विषयासाठी एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे. पण एक सगळ्यात म्हणजे ओव्हरव्ह्यू तुम्हाला एक देण्याचा मी प्रयत्न करत आहे की तुम्हाला तयारी कशी करणे आहे. जे नवीन विद्यार्थी व्हिडिओ बघत आहे आणि जुने विद्यार्थी पाहू राहिले त्याच्यासाठी फक्त एक ओव्हरव्ह्यू भेटून जाईल की आपल्याला अभ्यास कसा करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सिलेबस समजला. सिलेबस व्हिडिओमधून स्क्रीनशॉट काढा, नाही तर गुगल बी बोलून सगळ्यात सिलेबस भेटून जाईल. सिलेबस एका ठिकाणी लिहा आणि सर्व गोष्टी समजून घ्या. मॅथचे किती चॅप्टर आहे, रिजनिंगचे किती चॅप्टर आहे, GK-GSमध्ये काय काय असते, हिंदीमध्ये काय असते. सगळ्यात मेन गोष्ट भैया हीच आहे की तुम्हाला तुमचा सिलेबस समजून घेणे आणि सिलेबसमध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः समजल्या पाहिजे. ठीक आहे. ही झाली म्हणजे पहिली स्टेप. हे झालं. त्याच्यानंतर आता जर जे जुने विद्यार्थी असेल की भैया त्यांचं आमच्या म्हणजे सिलेबस तुमचा कंप्लीट आहे. आता नवीन विद्यार्थ्यासाठी मी सांगितलं सिलेबस काय, तर तुमचं सगळ्यात पहिलं टास्क हे बनते की तुम्हाला जे तुमचं सिलेबस आहे, आता किती तुमच्याकडे 7 महिने, तर अभ्यास कसा करायचा. तुम्ही डायरेक्ट पुस्तकातून तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाईल. त्यासाठी तुम्ही एखादा कोर्स ऑनलाईन ऑफलाईन कुठं बी परचेस करा. म्हणजे मी सजेस्ट करेल तुम्हाला ऑनलाईनच करा. जास्त महागात भेटत नाही कोर्स. काहीतरी 1500-500मध्ये तुम्हाला आरामात एखादा कोर्स येऊन जाईल. आणि त्यामध्ये पण तुम्ही महाराष्ट्रातले आपले जे विठ्ठल कांगणे सर झाले, इग्नाईट विठ्ठल कांगणे सर आणि 2-3 आहेत अजून, तिच्यावर आपले मराठीमध्ये SSC-GD तयारी करून घेतली जाते. परंतु जर तुम्ही चांगली कॉम्पिटिशनची तयारी व्यवस्थित चांगली करायची असेल तर तुम्ही RW झालं, हिंदीमध्ये पण तुम्हाला हिंदीमध्ये करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ज्याला हिंदीमधून तयारी करता येत असेल, हिंदी थोडीफार समजत असेल आणि स्वतःला वाटत असं ना आपण हिंदीत बी करू शकतो, तर मी सजेस्ट करेल तुम्हाला हिंदीमध्ये भैया अभ्यास करायसाठी चांगले चॅनल आहेत. म्हणजे जसं की RW झालं, रोजगार विथ अंकित, नाही तर आपलं करिअर विल, लय मोठं चॅनल. तसं हे मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल कुठून कसा अभ्यास करायचा. परंतु सगळ्यात मेन हे तुम्हाला सगळ्यात आधी सिलेबस कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला एखादा कोर्स तर घ्यावाच लागेल भैया. आणि असं नाही म्हणत मी की कोर्स घ्यावाच लागेल. यूट्यूबवर बी तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात फ्रीमध्ये बी. तुमचं मॅथचं फक्त मेन टार्गेट हे ठेवा की तुम्हाला आपले मॅथचे सगळे सिलेबस कंप्लीट करणे. सिलेबस मी जेवढा सांगला तेवढा की आपले 20 चॅप्टर ते 20 चॅप्टर कंप्लीट करणे. मॅथचे, रिजनिंगचे, GKचे आणि हिंदीचे. दिवसभरात तुमचा शेड्यूल बनवा. मॅथले किती घंटे देणे, रिजनिंगले किती घंटे, GK-GSले आणि हिंदीले. आता स्टार्टिंगले तुम्ही 7 महिन्याचं जर टार्गेट घेऊन चालले तर स्टार्टिंगले मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही पहिलं मॅथ उडवून टाका, रिजनिंग उडवून टाका आणि हिंदी इंग्लिश GKले GKची बी स्टार्टिंग करा तुम्ही, पण थोडं. कारण की GK भैया हे अनलिमिटेड डायरेक्ट आहे. किती बी करा तुम्ही कमीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मॅथ कंप्लीट करून टाका, रिजनिंग बी कंप्लीट करून टाका. आणि हिंदीचे जे चॅप्टर सांगेल मी ना, हिंदीचं फक्त तुम्ही वाचत राहा. हिंदीचं एवढं काही अवघड नाही आहे. परंतु मॅथ आणि रिजनिंगची तुम्ही सगळ्यात पहिले सिलेबस करा, प्रॅक्टिस बी सुरू ठेवा. एक चॅप्टर झाला तुमचे 20 चॅप्टर लगभग पकडून झाला. 20 चॅप्टर झाला, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी कोणते बुक आहे, RWचे बुक असतात प्रॅक्टिससाठी. त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस करा. नाही तर कोणतंही बुक असते. टेक्स्ट बुक बी सजेस्ट करेन मी तुम्हाला. टेक्स्ट बुक घ्या. टेक्स्ट बुकवर जो चॅप्टर झाला त्याचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. तर तुमचं सगळ्यात पहिलं टार्गेट काय, जे नवीन विद्यार्थी असेल, फ्रेशर असेल, तुमचं रिटर्न एक्झाम तुम्हाला समजलं असं तुमचं पेपर राहणार आहे. हे तुमचे 4 विषयामध्ये काय ते बी सांगितलं मी तुम्हाला. सिलेबस काय असणार आहे. सगळ्यात पहिलं टार्गेट तुमचं तेच आहे की तुम्ही सिलेबस कंप्लीट करा. मॅथ, रिजनिंग, GK-GS आणि हिंदी. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की रिजनिंग, मॅथ उडवा, हिंदी आणि GK सोबत. म्हणजे मॅथला जास्त टाईम द्या स्टार्टिंगला, रिजनिंगला जास्त टाईम द्या. हे जेव्हा तुमचं कंप्लीट होईल त्यानंतर GKला जास्त टाईम चला. कारण की GKमध्ये मी तुम्हाला सांगलं GKमध्ये काय आहे. GK कुठं गेलं GKचं, 1 मिनटं मी GKचं परत सांगतो. हे GKमध्ये आता करंट अफेअर तुम्ही घेतलं तर करंट अफेअर भैया तुम्हाला पूर्ण 6-7 महिन्याचं करंट अफेअर करावं लागतं. स्टॅटिक GK बी लय मोठं आहे, संविधान, म्हणजे ह्या गोष्टी लय मोठ्या आहे. आणि त्याच्याच कम्पेअरमध्ये जर तुम्ही हिंदी जर घेतलं, हिंदी काय तुमचं एका महिन्यात तुम्ही हिंदी उडून फेकता डायरेक्ट, काही विषय. मॅथले बी थोडा टाईम लागेल. रिजनिंग बी काही नाही, 1 महिन्यात तुम्ही आरामात कवर करू शकता, 1 ते 1.5 महिन्यात. पण मॅथले थोडा टाईम लागेल. मॅथला टाईम बी द्या तुम्ही, 2-1 महिने तरी तुम्ही मॅथले द्या.
म्हणजे असं नाही की स्पेशल तुम्ही तयारी करा. म्हणजे अभ्यास कसा करा तुम्हाला, तुम्ही जर कोर्स घेतला ना, कोर्समध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. जर त्या म्हणजे कम्पेअर केलं पुस्तक घेऊन जर तुम्ही अभ्यास करत असाल तर स्वतः. पुस्तकानं कसं आपल्याला थोडी लिंक नाही लागत. कोर्सनं कसं तुम्ही सगळं त्या एन्व्हायरमेंटमध्ये चालल्या जातं, त्याच्यात कॉम्पिटिशनवाले पोरं बी असतात, सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला समजून जाते की कोणता क्लास कावा करणे, तुमचा दिवसभराचा शेड्यूल असते त्यामध्ये. म्हणून मी सजेस्ट करेल की तुम्ही ऑनलाईन एखादा कोर्स घ्या. नाही तर मग तुम्ही तसं बी करू शकता. यूट्यूबवर क्लासेस बी आहे, सगळ्या गोष्टी यूट्यूबवर अवेलेबल आहे. ठीक आहे. आता ज्या पोराचा सिलेबस कंप्लीट झाला असेल त्यांना काय करायचं भैया, तर सगळ्यात पहिलं तुमचं काम आहे, आता तुम्ही आतापासून जर 2026ला टार्गेट धरून चालले, एखादी पोस्ट CISF घेणे बा, कोणी 1-2 3 मार्कांची करते त्याचं टार्गेट तेच असतं भैया, CISF घेणे. सगळ्यात सही पोस्ट असते. पोस्ट कोणती चांगली असते काय असते याच्यावर मी एक अलग व्हिडिओ बनवून टाकेन तुमच्यासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला जे जुने विद्यार्थी असेल, जे 2-3 मार्कांना कटेल, तुम्हाला माहिती आहे आता कॉम्पिटिशन किती, 160पैकी तुम्ही 120+ टार्गेट घेऊन चाला. त्यासाठी तुम्ही मॅथचे तुम्ही जर सिलेबस केला असेल तर पहा, तुम्हाला एक सेक्शन वाईज टेस्ट मारायचं. सेक्शन वाईज टेस्ट मारल्यानंतर आपलं कोणत्या चॅप्टरचे जास्त क्वेश्चन चुकते, ज्या चॅप्टरचे चुकते ते चॅप्टर घ्यायचा भैया, पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे त्याचे. टेक्स्टबुकवर म्हणा की आपलं जे पुस्तक असेल एखाद्याकडं, त्यामधून त्या चॅप्टरचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे. म्हणजे असंच करत जायचं. तुमचं 20पैकी पकडत चाला, तुमचं 20पैकी 20 प्रश्न तुम्हाला करेक्ट करणे. मॅथ झालं, रिजनिंगचं एवढं अवघड नाही. फक्त ह्या दोघांना फक्त प्रॅक्टिस पाहिजे, मॅथले आणि रिजनिंगले. आणि हिंदीला पाहिजे वाचन. हिंदी फक्त तुम्ही थोडं ते आपलं जे क्वेश्चन असतात ना, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यांश केले एक शब्द, हे वाचनात ठेवा फक्त, तुमचं होऊन जाईल. आणि GK-GSचं सांगायचं झालं तर GK-GSचं भैया तुम्हाला म्हणजे GK-GSचं तुम्हाला कोणीच परफेक्ट सांगू शकत नाही तुम्हाला काय करणं आहे. पण GK-GS हेच तुम्ही GK-GSला पार्टमध्ये तोडून टाका सगळं. GK-GSमध्ये करंट अफेअर असते, करंट अफेअरचा रोज क्लास करायचा एखादा. स्टॅटिक GKसाठी आपलं RWAचे आपले नवीन सर माहितीच असेल, सही शिकवतात, त्याच्यातून मी करू शकतो. तुम्ही स्टॅटिक GKचे क्लास करायचे. पॉलिटी संविधान याच्या स्वतःच्या नोट्स सजेस्ट करेल मी, स्वतःच्या नोट्स काढा. म्हणजे छोटं वाचा तुम्ही, कारण की ते पुस्तकातून जास्त होते मग. ठीक आहे. हिस्ट्री बी आपलं जे GDमध्ये जास्त विचारलं जातं तेच करा जास्त म्हणजे हिस्ट्री तर लय मोठं आहे त्याचं. जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स म्हणजे GK-GSला तुम्ही सरळ एवढ्या पार्ट्समध्ये तोडून टाका, तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल GK-GS करायला. ठीक आहे. हे झालं जुन्या विद्यार्थ्यांसाठी. हिंदीचं मी सांगूनच दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर येते तुमचं रिव्हिजन. नवीन विद्यार्थी बी झाले, जुनी विद्यार्थी बी झाले, रिव्हिजन सगळ्यात मेन असते. जेवढं आपलं अभ्यास झाला म्हणजे जे आपल्या गोष्टी कंप्लीट झाल्या, जेवढा आपला सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर त्याला रिव्हिजन करणं हे सगळ्यात मेन काम आहे भैया. नाहीतर तुम्ही जर गणिताचं तुम्ही बघितलं असेल, ज्यांना अभ्यास करायला त्याला माहीतच असेल की तुम्ही 1-2-3 चॅप्टर गेले, तेव्हा 4था चॅप्टर करायला घेता, पहिले 2 चॅप्टर खतम, आठवतच नाही भैया डायरेक्ट. जेव्हा मास्तर शिकवते आपल्याला ऑनलाईन क्लासवर, नाही तर आपण यूट्यूबवर बघून, नाही सोल्युशन बघून आपल्याला वाटतं हा येऊन जाते, पण स्वतः आपण गणित करायला जेव्हा घेतो तेव्हा येत नाही ते. त्याच्यामुळं रिव्हिजन हा मेन फॅक्टर आहे. ज्या पण गोष्टी झाल्या, ज्या पण चॅप्टर झाले आपले, सिलेबस आपल्या पुढं ठेवायचा, टिकमार्क करत घ्यायचे की आपलं मॅथचं हे चॅप्टर होईल, आणि मग जे झालं असेल ते रिव्हिजन करत घ्यायचं. तुमचा टाईम टेबल व्यवस्थित बनवा की आपल्याला क्लास पण करणे म्हणजे सिलेबस कंप्लीट पण करणे, रिव्हिजन करणे. 7 महिन्यात तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही आतापासून घेऊ शकता. सगळ्यात जास्त टाईम तुम्ही सिलेबस कंप्लीट करायला द्या पहिला, ज्याचा सिलेबस कंप्लीट झाला नसेल. ठीक आहे. आणि ज्याचा सिलेबस कंप्लीट होईल भैया फक्त तुम्ही रिव्हिजन द्या. जो सब्जेक्ट तुमचा तुम्हाला जो सब्जेक्ट हार्ड जात असेल, म्हणजे कोणाला मॅथ हार्ड जात असेल तर भैया मॅथले तुम्ही आतापासून टाईम देत चला, मॅथ तुमचं स्ट्रॉंग करत घेत चालला हळूहळू. आणि असं नाही की मॅथ जर घेऊ राहील तुम्ही तर रिजनिंग, GK आणि हिंदी सोडून द्याल. सगळ्या गोष्टी त्या पण याच्यात ठेवा, तुमच्या वाचनात ठेवा. फक्त जे सब्जेक्ट तुमचा वीक आहे त्यावर जास्त ध्यान द्या, त्याला जास्त टाईम द्या. ठीक आहे. हे झालं रिव्हिजन. त्याच्यानंतर प्रॅक्टिस येते एक तुमची. रिव्हिजन प्रॅक्टिस लगभग एकच गोष्टी आहे. रिव्हिजन म्हणजे आधीचं, आणि प्रॅक्टिस म्हणजे काय, आपलं तुमचं चॅप्टर जे कंप्लीट झालं, आज तुम्ही आता जे सिलेबस ज्यानं सिलेबस कंप्लीट करायला गेले, म्हणजे कोर्समधून म्हणा का कसं म्हणा, तुमचं एक चॅप्टर झालं मॅथचं, नंतर रिजनिंगचं, हिंदीचं, कशाचं बी एक चॅप्टर झालं, तर त्याचे क्वेश्चन पाहिजे. क्वेश्चनसाठी तुम्हाला प्रिव्हियस इयरचं बुक घ्यायचं एखादं. लागलं तर मी याच्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल की कोणतं पुस्तक तुम्ही म्हणजे कोणकोणत्या पुस्तकामध्ये अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर प्रॅक्टिसमध्ये कसं येतं आहे की तुम्ही जे पण
चॅप्टर कंप्लीट केलं त्याची प्रॅक्टिस करायची. प्रिवियस इयरमध्येच्या चॅप्टरवरचे जे पण प्रश्न आले असेल ते तुम्ही ते प्रॅक्टिस करत घ्यायची. ठीक आहे. आणि जे प्रश्न तुम्हाला हार्ड जातील त्याला तिथे टिकमार्क करत घ्यायचं. हे झालं प्रॅक्टिसमध्ये येते. आणि लास्टमध्ये तर भैया तुमचं मॉक टेस्ट तुम्ही मारू शकता, ज्याचं सिलेबस आतापासून कंप्लीट आहे. भैया मॉक टेस्ट हे सगळ्यात बेस्ट रामबाण असते, कारण की मॉक टेस्टच तुमचा टाईम सगळ्या गोष्टी कवर करते. तुमचा कोणता चॅप्टर वीक आहे, कोणत्या सेक्शनमध्ये तुम्ही वीक आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मॉक टेस्टून समजते. मॉक टेस्ट द्यायची आणि त्याला पद्धतशीर ॲनालाइज करायचं की कोणता प्रश्न आपला जास्त वेळ चुकू राहिला, आणि जे चुकू राहिला बस त्याची प्रॅक्टिस करायची, त्याची रिव्हिजन करायची. ठीक आहे. मॉक टेस्टमध्ये तुम्ही RWAच्या चॅनलवर ॲपवर पण मॉक टेस्ट आहे, टेक्स्टबुकवर पण मॉक टेस्ट आहे, ते मॉक टेस्ट तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आता हे झाले एक ओव्हरव्ह्यू. मी तुम्हाला एक सांगितलं कसा तुम्हाला अभ्यास करणं. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा म्हणजे त्यांच्यासाठी जास्त मी टार्गेट केलं तर ते समजून जातील. आणि जुने विद्यार्थी पण तुम्हाला समजलं असेल थोडंफार की तुम्हाला अभ्यास कसा करणं, जेणेकरून तुम्ही 6 महिन्यात तुमचं सिलेक्शन घेऊ शकता. 6 महिन्यात तुमची सरकारी नोकरी एक पक्की होणार भैया. कारण की तुम्ही SSC GD ह्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला एवढं काही भेटणार नाही कुठं. त्याच्यामुळे तुमचं जर सगळ्या गोष्टी भरत असतील, तुमची हाईट भरत असेल, चेट भरत असेल, तुम्ही तयारीला लागून जा. ज्याची 12वी झाली असेल, ज्याचं वय भरत असेल, 2026मध्ये आत्तापासून ज्यानं व्हिडिओ बघितला असेल, ज्याला तयारी करत असेल त्याला तुम्ही व्हिडिओ शेअर करा भैया. तुम्ही म्हणजे याच्यानंतर पण मी तुम्हाला सजेस्ट करत राहीन 2026चं जे आपलं GD येणार आहे त्यासाठी. ठीक आहे. तर चॅनलला ज्यांना सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जे पण ह्याच्याबद्दल डाऊट असेल कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओला भेटूया. तोपर्यंत जय हिंद.